गणपती घरी आणून ठेवल्यानंतर आपण सगळे मिळून पूजा करतो. त्यासाठी भली मोठी यादी गुरुजी आपल्याला देतात, कारण रोजच्या पूजेत आपण एवढं सगळं वापरत नाही. पण त्या विशेष पूजेला खूप वस्तू ज्या आपण एरवी रोज वापरत नाही त्या वापरल्या जातात. बाकी हरिद्राम कुंकुमम सौभाग्य द्रव्यम हे सगळीकडे असतं. नैवेद्य माहिती आपल्याला असतोच. फुलं पानं असतात. फुलांची यादी जी दिली आहे ती मालती पत्र, चंपक, बकुळ आणि कालोद्भव जी जी सुगंधित आणि उत्तम फुलं आहेत ती सगळी देवाच्या पूजेला, जे जे काही चांगलं आहे, जे जे काही उत्तम आहे ते देवाच्या पूजेला वापरायचं, अशी पद्धत आहे. आमच्याकडे एक बाई यायच्या, कीर्तनाला जाताना पांढरे कपडे आणि कुठलाही अलंकार घालायचा नाही. आम्ही म्हटलं असं का? तर म्हणे नाही, आपण निवृत्ती सांगतो तर निवृत्तीला हे काहीही नाही. तर वडील आमचे म्हणाले की नाही, आपण देवाला आवाहन करणार, देवाला बोलावणार, देवाचे गुणवर्णन करणार. तुम्ही देवांची चित्र पाहिली आहेत का? देवांच्या मूर्ती पाहिल्या आहेत का? सगळे देव अतिशय व्यवस्थित कपडे घातलेले, अतिशय व्यवस्थित दाग दागिने घातलेले, देवी सुद्धा, देव सुद्धा असे दिसतील तुम्हाला. एक शंकर सोडले तर संन्याशी असा कोणी देव दिसणार नाही. तुझ्या शंकरांच्या जवळ सुद्धा त्यांची शस्त्र आणि हे सगळं आहेत. ते म्हणले असं नाही, तर जे जे काही चांगलं आहे ते देवाला द्यायचं आहे. मग आपणही त्यावेळेला चांगलंच असलं पाहिजे. आणि मग देवाची पूजा करताना सुद्धा जास्तीत जास्त चांगलं घेऊनच देवाला समोर जायचं, हे लक्षात ठेवा. पूजा साहित्यामध्ये पत्री, फुलं याच्याबरोबर काही विशेष वस्तू असतात. आपल्याला माहितीये गंध, अक्षत, फुलं हे तर सगळ्याच पूजांना वापरतात. पण याच्यामध्ये आता पंचामृती पूजा असते. दूध, दही, तूप, साखर आणि मध हे खरंच सगळं जर रोज रेग्युलर एकत्र केलं तर मुलांची बुद्धिमत्ता चांगली होते असं म्हणतात आयुर्वेदिक. तर ते नेहमी खरं मुलांना द्यायला हवंय. पंचामृत आहे ते. त्याच्याबरोबर वेगवेगळे सुगंध असायला पाहिजेत. कलश, घंटा आणि शंख असतो त्यामध्ये. यामध्ये मंत्र आहेत ते लक्षात घ्या. घंटा कशासाठी असते? आगमार्थम तू देवानाम, गमनार्थम तू राक्षसाम, कुर्वे घंटारवम तत्र देवता उहान लक्ष. देवांनी यावं म्हणून आणि आता देव येत आहेत मग ते मारणार आम्हाला, मग राक्षसांनी पळून जावं म्हणून देवतांचं आवाहन करायला घंटा वापरली जाते. त्याचबरोबर शंख हे जे आहेत, आपण भगवद्गीता जर ऐकली असेल तर त्याचा पहिल्या अध्यायामध्ये शंखान दद्मून पृथक पृथक प्रत्येकानं आपापला शंख वाजवला. युद्ध सुरू झाल्यासाठी, युद्ध सुरू होण्याचं चिन्ह म्हणून आता मी युद्धाला तयार आहे म्हणून प्रत्येकाने आपापला शंख वाजवायचा आहे मोठ्यांदा. आणि प्रचंड मोठा पांचजन्य हा पौंड्र म्हणजे ह्या सगळ्या पांडवांच्या आणि कृष्णाचे प्रचंड शंख वाजले, इतके की कौरवांच्या हृदयात धडकी भरावी, शत्रूला भीती वाटावी, एवढे जोरदार शंख. हे सगळे शंख वाजवायचे, शत्रूला भीती वाटावी यासाठी घंटा वाजवायच्या. आता देव येत आहेत, राक्षसांनी पळून जावं यासाठी. आणि त्याचबरोबर कलश आहे. कलशाच्या मध्ये सगळे सप्तद्वीपा, वसुंधरा सगळं कलशामध्ये आहे. त्याची पूजा करतात. त्या पूजा साहित्यावरती शिंपडलं जातं. पंचखाद्य याचा नैवेद्य असतो. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तर असतोच आपल्या
गणपतीच्या पूजेमध्ये स्वतः गणपतीला गुळ खोबरं असतंच, पण इतरही अनेक गोड पदार्थ जो तो आपापल्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ करत असतात. आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, नैवेद्य दाखवायचा, अर्पण करायचा, वस्तू जे आहे त्याच्या खाली मंडल करायचं असतं. प्रत्येक गोष्ट ही यज्ञ कुंडामध्ये आपण टाकतो आहोत आणि ती यज्ञाच्या द्वारे देवाला पोहोचणार आहे, ही त्याच्या मागची कल्पना आहे. आणि त्यामुळे चौकोनी मंडल करतात, असं 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 हे यज्ञवेदी सारखं असतं. आणि त्याच्यामध्ये मग तो नैवेद्याचं जे काही ताट असेल, कुंडा असेल, जे असेल ते ठेवायचं आणि त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. आणि ते पाणी फिरवल्यानंतर एक हात हृदयापाशी लावायचा, तो काही लोक असाही धरतात. आणि एखाद्याला आपण भरवत असतो जणू काही, तसा त्या पदार्थाचा वास त्या देवाला देण्यासाठी ते असा वास द्यायचा असतो. आणि मग त्या ठिकाणी मंत्र आहे, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. म्हणजे हे पंचप्राण आहेत आपले शरीरामध्ये, आपल्या 5 प्राण आहेत असं मानलं जातं. त्या 5ही प्राणांना आम्ही हा नैवेद्य अर्पण करतो आहे. आणि या सगळ्याचा जो स्वामी आहे तो परब्रह्म आहे, त्या परब्रह्माला हा श्वास अर्पण करतो. आणि जोपर्यंत तो पदार्थ असतो तोपर्यंत तो माझा असतो. एकदा त्याचा नैवेद्य केला, देवाला अर्पण केला की ते उरलेलं जे असतं ते प्रसाद असतो आपल्याला मिळणारा. सगळ्यांना प्रसाद वाटायचा असतो, पण त्या आधी देवाला द्यायचा असतो, आधी देवाला अर्पण करायचा. देवाने तो ग्रहण केला की त्या गोष्टीचा नैवेद्य होतो आणि त्या नैवेद्याचा प्रसाद होतो. आणि मग आपण सगळ्यांना वाटतो. ते पंचखाद्य असेल, गुळ खोबरं असेल, काय पेढे, जे काय तुम्ही आणलं असाल देवासाठी. आणि शक्यतो गोड पदार्थ आणतात. आता हल्लीच्या काळात प्रत्येकाला गोड पदार्थाची ॲलर्जी असते किंवा मधुमेह असला की गोड पदार्थ खाता येत नाही. त्यांनी तिखट खावा, आमची काही हरकत नाही, पण काहीतरी चांगलं देवाला अर्पण करायचं. आणि त्या देवाला नैवेद्य सगळ्यात शेवटी मग आरती असते, मंत्रपुष्पांजली असते, हे सगळं पुढचे त्याच्या पुढचे उपचार असतात, उपचार वेगवेगळ्या पद्धतीने. तसाच हा नैवेद्य असतो. धूप दीप नैवेद्य असा हा सगळं चालू असतं. ते सगळे देवाला आनंद मिळावा यासाठी आपण देवाला अर्पण करत असतो. धन्यवाद.